महाराष्ट्र आरबी मराठी संवादमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण चिखली तालुक्यातील बेराळा या गावी आहोत। जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा बेराळा इथे शिक्षण सप्ताह शाळेचं चालू आहे। ग्राउंडवर विद्यार्थी बसलेले आहेत, गुरुजन वर्ग आहे आणि कशा पद्धतीनं शिक्षण सप्ताह इथे सुरू आहे त्याचा एक लेखाजोखा जी माहिती आहे ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी देतो। दीपाली हिरामण डोंगरे। अच्छा, बरं कितवा वर्ग शिकवत आहे आपण? माझ्याकडे पहिला, तिसरा आणि पाचवा 3 वर्ग आहेत। बहुवर्ग अध्यापन करते। अच्छा अच्छा अच्छा, बरं काय सांगणार, हसत खेळत शिक्षण या ठिकाणी मुलांना देत आहे? हो, हसत खेळत शिक्षण सुरू आहे। प्रत्येक घटक जो आहे मुलांना अगदी आनंदाने शिकायला मिळतो आणि बहुवर्ग अध्यापन जरी असलं तरी पहिला वर्ग ज्यावेळेला तिसऱ्या वर्गाला आम्ही काहीतरी शिकवत असतो त्यातूनही पहिला वर्ग काहीतरी नवीन शिकत असतो। ज्यावेळेला 5वीला काही शिकत असतो त्यावेळेला जो 5वी मधला घटक आहे तो तिसऱ्याच वर्गात त्यांना अवगत झालेला असतो। भरपूर असे घटक असतात की अवघड असतात, त्याची काठिण्यपाती जास्त असते, पण ती काठिण्यपाती त्यांना अगोदर सोपी झालेली असते। बऱ्याच वेळा पालकांचा दृष्टिकोन असा असतो की बहुवर्ग अध्यापनात भरपूर विद्यार्थी सर्व वर्ग एकत्र असले की मुलांना शिकायला मिळणार नाही सगळं, पण मुलांना त्यापेक्षा जास्त शिकायला मिळतं। हा आमचा याच्यामधून दृष्टिकोन आहे। आम्ही विद्यार्थ्यांसमोर पालकांसमोर ते मांडण्याचा प्रयत्न करतोय। बरं, हसत खेळत शिक्षणाच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करता? कारण की शिक्षण विभागाने तुम्हाला साहित्य दिलेलं आहे, हो, त्या माध्यमातून काय सांगणार? आमच्याजवळ आता हे जसं घड्याळ आहे, मुलांना घड्याळ येणं गरजेचं आहे। मुलांची जी लेवल आहे त्या लेवलनुसार त्यांना दुसऱ्या तिसऱ्या वर्गापासूनच बऱ्याचशा गोष्टी त्यांना माहित होणं गरजेचं असतात। आता एक छोटंसं घड्याळ याच्यामध्ये आपण काटे सहजरित्या फिरवू शकतो। मुलांना काट्याची ओळख दिली आहे, हाताच काटा आहे, हा मिनिट काटा आहे, आपण हाताने सहजरित्या फिरवून त्यांना दाखवू शकतो। मुलांना विचारू शकतो, बघ किती वाजून किती मिनिटं झाले। लगेच तो विद्यार्थी आपल्याला मराठीमध्ये सांगणार की 12 वाजून आता 10 मिनिटं झालेत मॅडम किंवा 15 मिनिटं झाले। लगेच आपण त्याला इंग्रजीमध्ये, आता ही सेमी इंग्लिशची शाळा आहे, आम्ही त्याला ट्रान्सलेशन करूनही विचारतो की तुला सेमीमध्ये आता हे सांग किती वाजून किती मिनिटं झाले, तर तो लगेच आपल्याला सांगल की आपल्याला 10 मिनिट्स झालेत, 12 आवर्स झालेत। तो सांगतो आपल्याला व्यवस्थितरित्या पद्धतीने सांगू शकतो। भिंती या ठिकाणी आपण जिथे आहे त्या माध्यमातून कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवता येईल? पुस्तकातून तर मुलं शिकतच असतात, पण ज्या वेळेला मुलं वर्गामध्ये असतात मुलांची नजर चौफेर फिरत राहते, सारखं पाहत राहतात इकडे तिकडे। जर भिंती चौफेर आपल्या बोलक्या असल्या तर त्यातून ते सगळ्यात जास्त शिकत असतात। जसं कलरचे आपण त्यांना नावं पाठ करायला सांगतो, आम्ही काय केलंय वर्गामध्ये फुलपाखरांची चित्र काढली। फुलपाखरं मुलांना सहज आवडणारी संकल्पना आहे, त्याच्यामध्ये आम्ही सुंदरसे कलर भरले। जो कलर भरला त्याच कलरचं नाव आम्ही पुढे लिहिलेलं आहे, म्हणजे जे स्पेलिंग आपण पाठ करायला सांगतो तो ते विद्यार्थी ते फुलपाखरू पाहूनच आपोआप पाठ करून घेतो। म्हणजे त्याच्यावर आपल्याला प्रेशर टाकायचं कामच नाही की हे कर ते कर, तो स्वतः ते बोलक्या भिंतीमधून शिकतो। काही विद्यार्थी असे असतात की उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बागडलेल्या अवस्थांच्या सवयी या ठिकाणी बदलताना दिसत आहेत, त्यांना कसं या ठिकाणी आपण ठिकाणावर आणण्याचा प्रयत्न करता की शालेय शैक्षणिक क्षेत्रामध्ये? आम्ही सुरुवातीला जी सुरुवात करतो आम्ही जून महिन्यामध्ये शक्यतोवर शाळेची सुरुवात होते। यावर्षी आपली 1 जुलैला झाली। सुरुवात झाल्याबरोबर आम्ही अगदी त्यांना हसत खेळत सुरुवात करत असतो। एकदमच त्यांना अभ्यासामध्ये आणण्याचा प्रयत्न करत नाही, कारण त्यावेळेला काय होतं त्यांचे खेळण्याच्या माध्यमातून आलेले असतात। इथे आपण एकदमच त्यांना पुस्तकामध्ये बसवण्याचा प्रयत्न केला तर मुलं त्यावेळेला काय होतात, मागे सरतात। काही येण्याचा न येणं येतच नाही शाळेमध्ये, टाळतात शाळेत येणं। मग त्यावेळेला त्यांचे काहीतरी गेम घ्यायचे, गेमच्या माध्यमातून त्यांना शिकवायचं। आता खेळाच्या माध्यमातून आपण त्यांना भागाकारही शिकवतो। खेळाच्या माध्यमातून जसं मुलांचा आपण मैदानामध्ये मोठा गोल केला, आता त्यांना सांगितलं आपल्याला गट करायचंय, जितके बोट मी वर करेल तितक्याचा गट झाला पाहिजे। आता मी 3 बोट वर केले तर 3 मुलांचे गट होते, म्हणजे लगेच त्यांना कळलं की जो उरला तो बाकी आहे आणि हे जेवढे गट झालेत ते आपल्या भागाकाराचं उत्तर आहे। थँक्यू, धन्यवाद। अतिशय हसत खेळत शिक्षण या ठिकाणी विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न या ठिकाणी मॅडमचा आहे। शुभेच्छा या तुमच्या या कार्यामध्ये। मॅडम आपल्यासोबत आहे तुमचं मॅडम? माझं नाव प्रीती भरत पाटील। अच्छा, बरं काय सांगणार, आज विद्यार्थ्यांना आपण ज्ञानदान या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो? मुलांना जसं मॅडम सांगितलं की बहुअध्यापन पद्धती आहे, तसं माझ्याकडे 2रा आणि 4था वर्ग आहे आणि 5वीचे इतर काही विषय आहेत। आता खेड्यातलं शाळा म्हणजे जिल्हा परिषदची शाळा, लोकांचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे बघण्याचा, पण त्यातल्या त्यात आम्ही इतर शाळेंच्या तुलनेत येण्याचा प्रयत्न करत आहोत आणि गावाचंही तेवढं सहकार्य पाहिजे तेवढं मिळत नाही, पण घेण्याचा प्रयत्न करतो। लोकांच्या लोकसहभागांच्या माध्यमातून आपल्याला काही मदत होते का शाळेला? लोकांच्या माध्यमातूनच सध्या आम्ही आता जे इथे मैदानावर गट्टू टाकलेले आहेत ते लोकांच्याच अच्छा, लोकसहभागाच्या माध्यमातून टाकलेलं आहे आणि सहभाग मिळवण्याचा प्रयत्न आमच्याकडून होईल तेवढा आम्ही करतो। अच्छा, पण काय सांगणार की हसत खेळत शिक्षण या ठिकाणी विद्यार्थ्यांना देत आहे आणि कोरोनाचा काळ जेव्हा होता त्या पद्धतीचं शिक्षण आणि फेस टू फेस शिक्षण त्यामध्ये आपल्याला काय फरक जाणवतोय? कारण की विद्यार्थ्यांच्या सवयी असतील
शिक्षण घेण्याची जी पद्धत आहे त्यामध्ये? नाही, कोरोनाच्या काळामध्ये जो ऑनलाईन पद्धत झाली त्या ऑनलाईन पद्धतीमध्ये मुलांना पाहिजे तोपर्यंत तेवढ्या त्यांच्यापर्यंत जाण्याचं आमचं म्हणजे त्यांना ते शिक्षणच मिळालं नाही पाहिजे तेवढं. ऑनलाईनपेक्षा हे ऑफलाईन आमच्या समोरासमोर आम्ही विद्यार्थ्यांना आपल्या जवळ घेऊन बसून त्यांना म्हणजे पाहिजे ते ज्ञान प्रत्येकाला वेगवेगळं देण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, गुरु हा एक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतो आणि त्यातच त्यांचं हित या ठिकाणी जोपासलेलं आहे असं या ठिकाणी मॅडमच्या बोलण्यातून दिसून आलेलं आहे.